नमस्कार, मी नाना हिरे आवाज न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। बघूया आजची ठळक बातमी। सन्मान आणि विचारमंच आणि विचारमंचाच्या समोरील आपण सर्व सन्माननीय परिवर्तनाच्या लढ्यात ज्या ज्या महामानवांनी महानायिकांनी योगदान दिलं त्या सर्व महामानवांना महानायिकांना विनम्र अभिवादन करत हा शिवसेनेचा वटवृक्ष ज्यांनी वाढवला घडवला आणि आपलं आयुष्य पणाला लावलं त्या वंदनीय बाळासाहेबांना अभिवादन करत आज 26 नोव्हेंबर 1949 ला या देशाची घटना ही इथल्या भारतीयांना लोकार्पित करण्याचा सोहळा संपन्न झाला होता आणि तो सोहळा संपन्न होत असताना आम्ही भारताचे लोक लोकशाही, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, सार्वभौम, समाजवादी, गणराज्य प्रस्थापित करण्याचा, सगळ्यांना दर्जा व संधीची समानता देण्याचा, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता आमच्यामध्ये प्रवर्धित करण्याचा आम्ही प्रयत्न करत राहू। आम्ही संकल्प करतो की हे संविधान आम्ही आमच्या प्रती आज स्वीकृत, अंगीकृत आणि समर्पित करत आहोत। हे आजच्या दिवशी झालं। हा फार महत्त्वाचा दिवस आहे की आजच्याच दिवशी जे संविधान आम्ही स्वीकारलं नेमक्या त्याच संविधानाच्या ठिकऱ्या उडवायच्या असा प्रयत्न इथल्या शक्तींकडून होतो आणि त्याच्या विरोधात लढण्यासाठी म्हणून आपण सगळे सज्ज आहोत। नेमकी आजची तारीख अजूनही महत्वाची की 26/11 ला जो बॉम्बस्फोट झाला त्यामध्ये आम्ही आमचे अत्यंत होनहार असे 2 पोलीस ऑफिसर गमावले, अत्यंत कर्तव्यदक्ष असणारे तुकारामजी उंबाळे यांच्यासारखे पोलीस कर्मचारी आम्ही गमावले। त्यामुळे 26/11चा दिवस आमच्यासाठी याही अर्थाने अत्यंत महत्वाचा आहे। या मंचावर उपस्थित असलेले या भागाचे संपर्क प्रमुख आयुष्मान जयंतजी दिंडे, या सभेच्या निमित्ताने उपस्थित असलेले मनमाड नगरीचे पूर्व नगराध्यक्ष ज्यांनी तब्बल 4 वेळा द्यायची गोष्ट नाही दादा हो, मंगळवारी मतदान नाही, मंगळवारी मताधिकार बजावायचा दिवस आहे। कारण दान जेव्हा दिलं जातं उजव्या हाताने दिलेलं दान डाव्या हातालाही कळू देऊ नये, मेंदूला तर नाहीच नाही अशी आपल्याकडे संकल्पना सांगितली गेली। पण मत ही दानात द्यायची गोष्ट नाही इतक्या सहजपणे, मत हा सजगपणे बजावायचा अधिकार आहे, तो विचार करून बजावायचा अधिकार आहे। काय विचार करावा लागेल बरं? तर नगरसेवकाचा मुळात अर्थच, नगरचा अर्थच असा होतो न नळ ग गटार र रस्ते, नळ गटार आणि रस्ते याचा विचार करणारा, या संबंधाने जो एक परखड भूमिका घेऊ शकतो असा आमचा प्रतिनिधी असला पाहिजे। आपल्याकडे येण्याच्या आधी मी नितीन भाऊच्या घरी गेले होते आणि नितीन भाऊंची पत्नी सांगत होती की ताई माझा नवरा आज आपल्या स्वागताला राहिला असता, काय अडचण झाली ताई? माझ्या नवऱ्याला अटॅक आला, ECG काढला, सगळं झालं, आम्ही बेडकडे दाखवलं, मुताकडे दाखवलं, ते म्हणाले पुढच्या दवाखान्यात घेऊन जा। आम्ही शिंगींकडे गेलो, आम्ही दार ठोठावलं आणि दार उघडलंच गेलं नाही। ही शोकांतिका आहे की दार जर 15 मिनिट आधी उघडलं गेलं असतं तर कदाचित तो माणूस आज आपल्यामध्ये हयात असता। आमचा लढवय्या शिलेदार, आमचा साथीदार, आमचा भाऊ, आमचा सैनिक आज आमच्या सोबत या मंचावर दिमाखात बसला असता। याचा अर्थ असा आहे की या मनमाडला सगळ्यात मोठी गरज काय आहे तर इथलं उपजिल्हा रुग्णालय याच्यातल्या सुविधा सगळ्यात चांगल्या होण्याची गरज आहे। जे उपजिल्हा रुग्णालय आहे त्या उपजिल्हा रुग्णालयातली उपकरण खूप असतील
पण यामध्ये जीव गोरगरिबाचा जातो. हा गोरगरिबाचा जीव वाचवायचा असेल तर उपजिल्हा रुग्णालयामधल्या सगळ्या सुविधा या व्यवस्थित होणं गरजेचं आहे. एखाद्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा सांगितलं जातं की ईसीजी झालेला आहे, अटॅक आलेला आहे, या पेशंटला पुढे हलवायची गरज आहे, तर पुढे हलवताना अशा पेशंटला कार्डियक ॲम्ब्युलन्स मध्ये नेलं गेलं पाहिजे. तिथे कार्डियक ॲम्ब्युलन्स असली पाहिजे. ॲम्ब्युलन्स मध्ये कार्डिओलॉजी माहित असणारा डॉक्टर थांबून असला पाहिजे. पण मनमाडला ही सुविधाच नाहीये. काय करायचं बरं? मनमाडला ही सुविधा नाही म्हणून आपण नाशिकला घेऊन जाऊ पेशंटला. तुम्हाला असं वाटलं असेल की ताई तुमची 7ची वेळ होती, सगळा चॅनल मीडिया सगळे येऊन थांबले होते. मलाही वाटलं होतं की मी 7ला वेळेतच पोहोचणार आहे. म्हटलं आहेच किती अंतर असं. पण रस्ते काय होते अहो, इतके गुळगुळीत रस्ते, इतके असे काचेसारखे. मला भीती वाटत की गाडी घसरून पडते का काय, इतके गुळगुळीत रस्ते. कशा कशात टक्केवारी खावी रे. म्हणजे सुहास कांदे आपला भाऊ आहे, आपला काय त्याच्याबद्दल आणि त्याला माहित आहे आपला कचका काय असते ते. मागच्या वेळेला आपण तो ज्याला जिरवणे म्हणतात ते आपण केलेला आहे. पण रस्त्याचा एक तर आरोग्य सुविधा नाही आणि पुढे जायचं म्हटलं तर रस्ते नीट नाहीत. रस्त्यांची व्यवस्था कोण बघणार? रस्त्यांच्यासाठी कोण काम करणार? ज्यांना कामं दिली जातात ते ठेकेदार आणि कमिशन याच्यामध्येच अडकले. हा कमिशन किती टक्के देतो आणि तो कमिशन किती टक्के देतो यातच सगळं अडकून पडलेलं. मग आरोग्य व्यवस्था मिळायची कशी? मग आरोग्य व्यवस्थेचं करायचं काय? मला वाटतं मनमाडकरांची ही सगळ्यात मोठी गरज आहे, ज्या गरजेवर आम्ही बोललो पाहिजे आणि माझ्या सगळ्या शिलेदारांनी याबद्दल जागरूक असलं पाहिजे. माझ्या सगळ्या साथीदारांच्या वतीने मी हा मनमाडकरांना शब्द दिला पाहिजे की मशाल निवडून येणारच आहे, त्यात काही शंकाच नाही. प्रवीण भाऊ तुम्ही नगराध्यक्षपदी पुन्हा एकदा बसणार आहात. पण तुम्ही नगराध्यक्षपदी बसल्यानंतर तुमची पहिली जबाबदारी असेल की मनमाड मधली रुग्णालय एकतर त्या रुग्णालयांमधून जर बोर्ड लावले जात असतील तर अशा रुग्णालयांनी आपले दरवाजे 24/7 उघडे ठेवले पाहिजेत. आणि जर त्यांच्याच्याने ते करता येत नसेल तर निव्वळ बिलाचं मीटर वाढवण्यासाठी त्यांनी त्यांच्या पाट्या लावू नयेत. अन्यथा शिवसेना स्टाईलने सांगावं लागेल. हे सांगावं लागेल की उपजिल्हा दर्जाचं जे रुग्णालय आहे त्या रुग्णालयातला डॉक्टर पूर्ण वेळ तिथे असतो की नाही, नाईटचे डॉक्टर आणि नर्सेस तिथे असतात की नाही, रात्रपाळीला असणारे सगळे लोक. कारण एक होणारा माणूस आपण गमावला आणि त्यातनं आपल्याला कळलं की इथल्या आरोग्य व्यवस्थेचं भीषण वास्तव काय आहे. हे फार महत्वाचं आहे. दादा हो, आपली गरज काय आहे? खरं तर संविधानाने आपल्याला सांगितलं की आपण जागरूक झालं पाहिजे. पण आपण जागरूक होतोय का? परिस्थिती काय आहे? सध्या एक नवा ट्रेंड येतोय आपल्याकडे, पगारी मतदार तयार करायचा. हे पगारी मतदार कुणाच्या मार्फत तयार केले जात आहेत? तर ह्या आमच्या सगळ्या आणि त्यांना वाटते माझ्या खात्यात 1,500 रुपये पडले. माया हो, तुमच्या खात्यात 1,500 रुपये पडत असते. पण मला सांगा महिन्याला 1,500 म्हणजे वर्षाचे किती झाले? वर्षाचे 18,000 रुपये झाले. नो डाऊट 1,500 ही रक्कम मोठी आहे. नो डाऊट गोरगरिबासाठी 1,500 ही रक्कम अत्यंत महत्वाची आहे. 1,500 म्हणजे मामूली गोष्ट नाहीये. पण 1,500 रुपये वर्षाचे 18,000 रुपये होतात. माया हो, तुम्हाला 1,500 का मोठे वाटतात? का तुम्हाला रुपया गाडीच्या चाकासारखा दिसतोय? का तुम्हाला 1,500चं इतकं महत्व वाटतंय? वर्षाला मिळणारे एकूण मिळणारे 18,000 तुम्हाला महत्वाचे का वाटतात? जर महिन्याला तुमच्या घरातल्या पोराबालांना 18 ते 25,000 रुपये पगाराची नोकरी जर मिळाली तर तुम्हाला 1,500ची गरज पडणार नाही. पण 18 ते 25,000ची तुम्हाला नोकरीच द्यायला राज्यकर्ते तयार नाही. त्यांना ते द्यायचंच नाहीये. तुम्हाला का द्यायचं नाहीये? कारण ही सगळी जी पोरं असतात, या पोरांना जर यांना रोजगार मिळाला, यांना जर नोकऱ्या मिळाल्या तर ही पोरं रोज सकाळी उठतील, आपापला डबा घेतील, आपल्या कामावर निघून जातील, संध्याकाळी आपलं काम संपल्यावर घरी
मग सुहास कांदेसारख्या माणसांना गुंडागर्दी करण्यासाठी, राडा घालण्यासाठी, गोंधळ घालण्यासाठी, आपलं राजकीय भांडवल करण्यासाठी रॉ मटेरियल कुठून मिळेल? म्हणजे स्वतःची राजकीय शिडी उभी करण्यासाठी जर इथल्या तरुण पोरांना रॉ मटेरियल म्हणून वापरून घेणारी माणसं तयार होत असतील तर अशा माणसांना जागा दाखवली पाहिजे. दादा हो, तब्बल 7.5-8 वर्षांनी इलेक्शन आले. तब्बल 7.5-8 वर्षानंतर एक नवा बदल घडवण्यासाठी आपण सज्ज आहोत. हात सळसळतायत आपले की कधी आम्ही त्या मशीन पर्यंत पोहोचतोय आणि आम्ही आमचा उमेदवार निवडतोय, जो उमेदवार जातीपाती रहित, जो जातीपातींचं राजकारण करणार नाही. सगळ्यात महत्वाचं की ह्या सगळ्यांमध्ये खरं तर मला भाजपवर अजिबात बोलायची इच्छा नाही. कारण एक भाजप फार चांगली होती जी आम्ही बघितली होती, ज्याच्यामध्ये प्रमोदजी महाजन साहेब होते, ज्याच्यामध्ये मुंडे साहेब होते, ज्याच्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी साहेब होते, जी तत्वनिष्ठ भाजपा होती. पण आता काय झालं? आता असं झालं की सगळ्या पक्षातले भ्रष्टाचारी, सगळ्या पक्षातले गुंडपुंड, सगळ्या पक्षातले एकदम बनेल बदमाश तिथे घेतले गेले. वॉशिंग मशीन. आणि जे मूळ भाजपामधले इमानदार होते, जे मूळ भाजपामधले गुणी होते, ज्यांनी मूळ भाजप वाढवलेली होती, ते सगळे निष्कासित करण्याचा प्रयत्न सुरू झाला. त्यांचं काम काय? आला काँग्रेसचा, आला सतरंजी आमदार, राष्ट्रवादीचा आला. आणि जितका मोठा घोटाळा तितकं मोठं त्याला पद, जितका मोठा घोटाळा करेल तितकं मोठं त्याला पद द्यायचं. तो किती घोटाळा केला रे साहेब? मी फक्त 500 कोटीचा. ठीक आहे, तुला आमदार करेल. तो किती गेला साहेब? मी 5000 कोटीचा. जाऊ रे, तुला आपण स्टेट मिनिस्टर करू. तो कितीचा गेला साहेब? माझा 20,000 कोटीचा. ठीक आहे, तुला कॅबिनेट करू. तुझा किती रे साहेब? 70,000 कोटीचा. हे याला उपमुख्यमंत्री करा रे. जितका मोठा घोटाळा तितकं मोठं पद. म्हणजे काय झाला याचा अर्थ कळला का दादा हो? तुम्हाला वारुळ माहितीये? वारुळ, वारुळ मुंग्या तयार करतात. वारुळ मुंग्या तयार करतात, एक एक कण गोळा करतात आणि ते वारुळ उभं राहतं. पण जेव्हा संपूर्ण वारुळ तयार होतं ना, तेव्हा त्यात राहायला मुंग्यांना जागा मिळत नाही, त्यात राहायला विषारी नाग येतात. भाजपच्या आणि RSSच्या अनेक मुंग्यांनी मिळून, अनेक RSSच्या छोट्या छोट्या लोकांनी मिळून हे सत्तेचं भाजपचं वारुळ तयार केलं. पण या वारुळात त्या RSSच्या, त्या भाजपच्या लोकांना राहायचं भाग्य मिळालं नाही. त्या वारुळात राहतंय कोण तर सुहास कांदेंच्या सारखी माणसं. त्या वारुळात राहतंय कोण तर गुंडपुंड. त्या वारुळात जागा कुणाला तर सगळ्या भ्रष्टाचारी लोकांना. त्या वारुळात जागा कुणाला तर ड्रग्ज तस्करी करणाऱ्या लोकांना. त्या वारुळात जागा कुणाला तर ज्याने पालघर साधू हत्याकांडामध्ये सहभाग होता त्याला. धर्म नावाची गोष्ट हा मार्केटिंग अजेंडा करून टाकला. हे धर्माबद्दल बोलतात. कळला यांना धर्म? अरे धर्म कळला असता तर तुम्ही काहीतरी त्या धर्माची ठेवली असती ना. धर्म नावाची गोष्ट मार्केटिंग अजेंडा करून टाकला. ज्या पालघरच्या साधू हत्याकांडामध्ये काशीनाथ चौधरी नावाच्या माणसावरती आरोप ठेवले गेले आणि अक्षरशः अकांत तांडव केला सगळीकडे, त्या काशीनाथ चौधरीला सुद्धा प्रवेश. पण केशव पाले, माधव भंडारी असे अनेक लोक आहेत, खूप खूप लोक आहेत, अनेक लोक आहेत, संजय जोशी, खूप लोक आहेत. हे सगळे मनमाडमध्ये सुद्धा चिकार लोक असतील बिचारी, मनमाडमध्ये सुद्धा. पण अशा लोकांना मात्र अजिबात तिथे जागा मिळाली नाही. हे यांचं काय हिंदुत्व वगैरे बोला. दादा हो, संविधानाने सांगितलं होतं की आम्ही तुमची अन्न, वस्त्र, निवारा आणि सगळ्यात महत्वाचं की आम्ही इथे कायद्याचे राज्य प्रस्थापित करू. कायद्याचे राज्य. कायद्याचा बाले किल्ला नाशिक जिल्हा, नाशिक जिल्हा. कायद्याचा बाले किल्ला. खरंच कायद्याचा बाले किल्ला नाशिक जिल्हा. ही गोष्ट वास्तवात खरी आहे की फक्त रील्स पुरती है? क्योंकि रील में और रियल में बहुत फर्क नजर आ रहा है मेरे को. कारण जर ही गोष्ट खरी असेल तर माय बापाच्या इमानदारीला खरंच हातभट्टीचे धंदे बंद झाले का?
मटक्यांचे धंदे बंद झाले का? एकाकडे छक्कान दुरीकडे सत्यान पलीकडे चौकाकडे नौकान हा ते पण जीव दिना तुला झोपू दिना झालं का रे बंद? कसला कायद्याचा बाले किल्ला? काय कायद्याचा बाले किल्ला राहिला? जर हे अवैध धंदेच बंद होणार नसतील तर नुसत्या रील काढून काय उपयोग आहे? रिअल परिस्थिती काय आहे ते बघा. माया हो, तुमच्या माझ्या लहानपणी काय परिस्थिती होती? माझी शाळा साधारण 4 किलोमीटर लांब होती. आम्ही शाळेत एकटे जायचो. फार तर आमची आजी सांगायची, गल्लीतल्या पोरांना सांगायची, जी मोठी पोरं जी 7वी 8वीला पोरं असतील त्यांना सांगायची, अय पोरं हो, येताना मेन रोड ओलांडावा लागतो रे, माझ्या पोरीला नीट घेऊन या बघा घरी. आणि पोरं रस्ता ओलांडताना मदत करायची, घरी यायचो आम्ही नीट. आता काय परिस्थिती आहे? आता लेकराला शाळेत सोडायचं असेल तर बस येईपर्यंत आपण त्या लेकराचा हात सोडत नाही. आपण स्वतः त्या लेकराला बसमध्ये बसवतो आणि लेकरू शाळेतून परत आल्यावर बस यायच्या आधी आपण त्या ठिकाणी हजर असतो. ही असुरक्षितता कुणी आणली? हे कसलं कायद्याचं राज्य आहे की जिथं 3 वर्षाचं बाळ सुद्धा सुरक्षित राहत नाही? आज पुन्हा मालेगाव मध्ये घटना घडली. आज पुन्हा 13 वर्षाच्या लेकरावर 55 वर्षाच्या माणसाने अत्याचार केले. किती वेळा त्या सातारा सासपडेमध्ये किती वेळा, म्हणजे एकाच माणसाने पहिल्यांदा घटना तोच गुन्हा केला, त्याला निर्दोष सोडलं, तो 7 वर्षांनी आला आणि परत त्याने तशीच घटना केली आणि त्या चिमुरडीचा जीव घेतला. कसला कायदा? आपण संविधान दिवस साजरा करतो. किमान मनमाडचा तरी विचार करू की मनमाडमध्ये खऱ्या अर्थानं कायद्याचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी आणि इथला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सोडवण्यासाठी, इथे सर्वार्थाने इथल्या मुलींना एक निर्भय वातावरण देण्यासाठी, इथल्या पोरींना अत्यंत भयमुक्त वातावरणात कॉलेजला जाता आलं पाहिजे, येता आलं पाहिजे. इथल्या पोरी शिकवणीला जाताना येताना त्यांच्या आयांच्या जीवाला घोर नाही लागला पाहिजे. आमची पोरगी अत्यंत सुरक्षितपणे ट्युशनला जाईल आणि अत्यंत सुरक्षितपणे परत येईल, कारण आम्ही जागता पहारा देण्यासाठी इथं मशाल निवडून दिलेली आहे. हा विश्वास तुमच्या मनात हे जास्त गरजेचं आहे. हा बदल यासाठी सुद्धा गरजेचा आहे की आम्हाला इथल्या लोकांना एक आश्वासकता, एक विश्वास मिळवून देण्याची गरज आहे. कदाचित काही लोकांनी त्यांचे उमेदवार उभे करताना ठेकेदार, गुत्तेदार, मोठमोठे कंत्राटदार, पैसेवाले अशी लोक उभी केली असतील. हे आमच्याकडचे जर चेहरे बघितले ना, ही माणसं साधारण मध्यमवर्गीय माणसं दिसतात. म्हणजे तुमच्या आमच्यातले, तुमचे आमचे प्रश्न ज्यांना कळू शकतात, तुमच्या आमच्या समस्या ज्यांना कळू शकतात, जे लोकाभिमुख प्रश्नांवर आवाज उठवू शकतात, अशी जी माणसं आहेत, अशा माणसांना या ठिकाणी, जी माणसं तुमचा फोन उचलू शकतात, जी माणसं तुमच्याशी बोलू शकतात, जी माणसं तुमच्या संपर्कात राहू शकतात, अशा माणसांना इथं तुम्ही न्याय द्याल ही मला नक्की अपेक्षा आहे. पण एकीकडे आपण संविधान दिवस साजरा करतोय आणि कायद्याचं राज्य आणि कायदा आणि सुव्यवस्था मनमाडमध्ये असली पाहिजे यावर आपण बोलत आहोत. निवडणूक आयोगाकडून आपण काही अपेक्षा करत आहोत. मात्र परिस्थिती अशी आहे की समोरच्या लोकांना मात्र मोकळं रान दिलं जाते. रोज एक माणूस नव्या घोषणा, नवी काहीतरी भाषा करत आहे. आणि म्हणजे मगाशी मी येत होते तर टोल नाक्याच्या पुढेच आचारसंहितेचा कॅमेरा लगेच लागले. आता पोलिसांचे पण कॅमेरे असतील ते गेले. रंग सावळा, सशक्त बांधा, मध्यम उंची, केस कवळे, पोशाख साडी, भाषा मराठी, सदरील वर्णनाची व्यक्ती आपल्या हातीत आल्यास तिचे भाषेत ध्वनिचित्र मुद्रित करावे. ती व्यवस्था नसेल तर ध्वनी मुद्रित करावे. तीही व्यवस्था नसेल तर टंकलिखित करावे. काहीही करावे पण भाषण रेकॉर्ड करावे. हे आपल्याकडे असेल. पण दादा हो, हे सगळं होताना का गरज आहे? बदलाची गरज का आहे? थेंबे थेंबे तळे साचे. छोट्या छोट्या एककामधून बदल घडतो. नगर परिषदेचा एकक हा पंचायत समिती, जिल्हा परिषदेपेक्षा थोडा छोटा असेल, पण या एककांमधूनच पुढच्या इलेक्शनची नांदी असणार आहे आणि त्याच्या पुढच्या इलेक्शनची नांदी असणार आहे. ती नांदी का करायची आहे? तर ती नांदी याच्यासाठी करायची की लोकांचे हात थरथरतात. राव वर गेले असे वर बघताना हात थरथरतात. मला कळतच नाही.
आपल्या डोळ्यात देखत मणिपूर मधल्या बायका जळताना कुणाचा हात थरथरत नाही, डोळ्यात देखत अन्याय अत्याचार बघताना हात थरथरत नाही, सगळ्या भ्रष्टाचारी लोकांना सोबत घेताना हात थरथरत नाही. आपल्यासाठी ज्यांनी आपल्याला सत्तेत बसवण्यासाठी ज्यांनी अहोरात्र कष्ट घेतले, जीवाचं रान केलं, अशा लोकांना त्यांच्यावर अन्याय करून अगदी ज्यांनी फक्त आणि फक्त गुंडशक्ती वाढवली, अशा लोकांना जवळ करताना त्यांचे हात थरथरत नाही. सरावल्या हातांनाही कंप का सुटावा, उघडदार देवा आता उघडदार देवा. काय बोलायचं? हे सगळे माणसं मला कमाल वाटते की मी म्हटलं की अहो एवढी सगळी गर्दी आहे, तुम्ही जरा व्यवस्थित जागा अजून बघायला पाहिजे होती, जरा अजून काहीतरी वेगळे ठिकाण बघायला पाहिजे होतं. तर मला भिंडे साहेब आणि प्रवीण भाऊ म्हटले की काही आपल्याला मैदानाला परमिशनच नव्हती. निवडणूक आयोग आहे, काय सांगा बाबा. पण त्याच निवडणूक आयोगाकडे बोलताना, त्यांच्याबद्दल बोलताना आमच्याकडे चंद्रशेखर बावनकुळे कसं म्हणतात, तिकडे गडचिरोलीला सांगताय, ए काळजी करू नको रे, टाक टाक मांडव टाक. तिकडे दुसरा कोणीतरी अजून सांगतो, ए आमच्या उमेदवाराला खुर्च्या दे रे, पोलिसांच्या खुर्च्या काढून घ्या, उमेदवारांना द्या. कमाल आहे. काय रे तू मांडव टाक, खर्चाची चिंता करू नको, एक पडदा 50 ला घेतला सांग, वर उत्तर द्यायला मी बसतोय, मी आहे ना राज्यावर, काळजी करू नको. काय निवडणूक आयोगाला उत्तर द्यायचं ते मी देतो. म्हणजे काय? म्हणजे निवडणूक आयोगाची यांना भीती नाहीये, म्हणजे निवडणूक आयोग जुने यांच्या घरातच वावरतोय अशा पद्धतीने. म्हणजे आपण घरातल्या माणसाला म्हणतो की नाही, ए राहू रोज आयला रे, बिलकुल या स्टाईल नाही. ए जाऊ रे 50 चा पडदा, हे घे रे, काय स्टाईल नाही चाललंय. ही कोणती पद्धत आहे? म्हणजे एकीकडे संविधान दिवस आहे, आम्ही कायद्याचं राज्य प्रस्थापित करायचं म्हणतोय, कायद्याने निवडणुका झाल्या पाहिजे म्हणतोय, आम्ही सगळे नियम पाळून निवडणुका लढण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याच वेळेला पुढून किती लांड्या लबाड्या केल्या जात आहेत, किती काय पद्धतीने पुढून कपट आणि षडयंत्रांचं राजकारण केलं जाते ह्या सगळ्यांमध्ये. आणि रोज कुणीतरी काहीतरी बोलतो बरं का. आज काय तर गुलाब पाटील बोलले, ही सगळी माणसं जे चिन्ह वगैरे चोरून घेतलेले, हे काय बोलतील सांगता येत नाही. आज ते म्हणाले दुसऱ्यांची पोरं मांडीवर घेऊ नये. म्हणजे जेव्हा ह्यांची लोक फोडायला सुरू झाले तेव्हा यांना सुचलं की दुसऱ्यांची पोरं मांडीवर घेऊन आपली सांगून नयेत. काय गुलाबराव, हे तुम्ही सांगायचे का? अहो तुम्ही स्वतः वाया सुरत गुवाहाटी जाऊन स्वतःहून फडणवीसांना दत्तक गेला, ज्याचा स्वतःचा दत्तक पत्र झालेला आहे त्याला दुसऱ्याला सांगायचं की मांडीवर घेऊ नका म्हणून. आणि आम्हाला फडणवीसांबद्दल काय बोलावंच वाटत नाही, काय बोलावंच वाटत नाही. मी सकाळीच म्हटले त्यांच्याबद्दल, त्यांचा पॅटर्नच वेगळा. ते मुळशी पॅटर्न आहे ना असा तो तसा आहे त्यांचा पॅटर्न. त्यांचा पॅटर्न काय माहितीये का? ते नेते वाढवत नाही, ते पक्ष वाढवत नाही. नेते वाढवले असते तर बाहेरून लोक आयात करून त्यांना उमेदवारी दिल्या नसत्या, आपल्या पक्षातल्या लोकांना दिल्या असत्या, त्यांनी आपल्या पक्षातल्या लोकांना न्याय दिला असता. ते नेते वाढवत नाही, ते पक्ष वाढवत नाही, ते दुसऱ्यांचे पक्ष फोडतात. अशा लोकांकडून आम्ही काय अपेक्षा कराव्या आणि काय या लोकांकडून बोलावं? दादा हो, ह्या सगळ्यांमध्ये ते रोज नव्या नव्या गोष्टी सांगत आहेत. काय गुलाब पाटील म्हणाले की काय 1 तारखेला घराच्या बाहेरच झोपा, लक्ष्मी तुमच्याकडे येणार आहे, नगर विकास खातं आपल्याकडेच आहे. दादा नगर विकास खातं फक्त 1 तारखेला दाखवायला नसतंय. नगर विकास खातं हे नगरांचा विकास करण्यासाठी असतं. नगरांचा विकास जर तुम्ही केला असता तर 1 तारखेला तुम्हाला असं रात्रभर वटवागलासारखं फिरायची गरज काय पडणार आहे? तुम्हाला रात्रभर निवडणुकी मतदानाच्या आदल्या दिवशी फिरायची गरज पडते. याचा स्पष्ट अर्थ आहे की तुम्ही आधी काहीच काम केलेलं नाही आणि तुम्ही कामांच्या जीवावर तुम्ही मतच मागत नाही आहात, तुम्ही पैशाच्या जीवावर काल करू पाहताय. तुम्ही बघा भाजपचा किंवा शिंदेचा प्रत्येक उमेदवार काय पद्धतीने बोलत आहे, त्याची भाषा एकच आहे, निधी आमच्या हातात आहे, आम्ही निधी देणार आहोत. अरे म्हणजे सरळ सरळ कायदा, आम्ही कसा कायद्याला आम्ही मानतच नाही, आम्ही कायद्याचं उल्लंघन करतोय, आमच्यासाठी कायदा वेदा काही गोष्टच नाही, हे जणू एका अर्थाने ते स्पष्ट
मुक्तपणे कबूल करतात आणि विशेष यातल्या एकावरही निवडणूक आयोग कसलीही अजिबात कारवाई करत नाही। निवडणूक आयोग यातल्या एकालाही अजिबात नोटीस वगैरे पाठवत नाही। हे सगळं इतकं भीषण वास्तव आहे आणि ते सरळ सरळ बोलून दाखवतात की काही काम बिम करायची गरज नाही। लोकांना आम्ही मतदानाच्या दिवशी आदल्या दिवशी पैसे दिले की विषय संपला। राजे हो, हे नीट समजून घ्या की आपल्या मताची किंमत जर ते अशी 2-4 हजारात करत असतील तर आपल्याला पुन्हा प्रश्न विचारायचा अधिकार असेल का? मला वाटतं की आपलं मत, आपलं म्हणणं आपल्याला खूप ठामपणे मांडता आलं पाहिजे, तर आपण त्यांना प्रश्न विचारू शकू, तर आपण गिरीश महाजन सारख्या लोकांना प्रश्न विचारू शकू, तर आपण सुहास कांदे सारख्या माणसांना प्रश्न विचारू शकू। अदरवाईज आपल्याला प्रश्न विचारायचा अजिबात अधिकार मिळणार नाही। या सगळ्यांमध्ये मनमाड आणि मालेगावच्या शांततेसाठी आणि सुरक्षिततेसाठी ही सगळी एकजूट अत्यंत महत्वाची आहे। मला या गोष्टीचा आनंद आहे की ज्या उमेदवाराला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मिळालेली आहे, हा उमेदवार अनुभवी उमेदवार आहे। या उमेदवाराने याच्या आधी या मनमाड नगरीसाठी काम केलेलं आहे आणि मनमाड नगरीसाठी त्याने काम केल्यामुळेच, कदाचित त्याच्या कामाची पावती असल्यामुळेच आपण वारंवार त्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे। तो विश्वास त्यांनी सार्थ करून दाखवलेला आहे। मधल्या काळात खंड पडला, जो खंड पडला त्याचे परिणामही आपण बघितले। या सगळ्यांमध्ये पुन्हा एकदा नवी घडी बसवण्याची जर आपल्याला संधी मिळत असेल, पुन्हा एकदा जर तब्बल 7-7.5 वर्षांनी हे इलेक्शन आले, या 7.5 वर्षानंतर जर आपल्याला ही नवी संधी, आपला नवा प्रतिनिधी निवडण्याची मिळत असेल आणि जर तुमच्यापैकी प्रत्येकाचा जीव हळहळला असेल, जर तुमच्यापैकी प्रत्येकाला तुमचं काळीज हल्लं असेल, थरथरलं असेल, ती काहीही व्हायला पाहिजे, पण एखादा जीव असा भरल्या ताटावरून जाता कामा नये। ज्या पद्धतीने नितीन भाऊंचं अतिशय अकाली जाणं झालं, हे जीवाला चटका लावणारा आहे, हे आपल्या सगळ्यांना हुरहुर लावणारं आहे। या माणसाची जी इच्छा होती, तो माणूस ज्या ताकदीने प्रचार मोहिमेमध्ये होता, जोरदार पद्धतीने फिरत होता, खांद्याला खांदा लावून। मला येताना प्रवीण भाऊंनी काही गीत दाखवले रॅलीचे, काही प्रचाराचे, की ज्याच्यामध्ये नितीन भाऊ त्यांच्या सोबत, त्यांच्या बरोबरीने चालत आहे, अगदी जोशात आणि ताकदीने तो घोषणा देत आहे। ज्या लेकराला कधी असं वाटलंही नसेल की आपल्या बाबतीत असं काही घडू शकतं, ज्याने इथून निवडून येण्याची स्वप्न बघितली, ज्याने इथे प्रतिनिधित्व करण्याचं ठरवलं, त्याच्या प्रतिनिधित्वाला जर खरा न्याय द्यायचा असेल तर निश्चितपणे आपल्याला एक ठाम निर्णय घेऊन नितीन भाऊंच्या साठी आदरांजली देताना, ती आदरांजली की आम्ही काही केलं तरी कुठल्याही प्रलोभनाला बळी पडणार नाही, आम्ही कुठल्याही आमिषाला अजिबात बळी पडणार नाही। आम्ही अत्यंत सजगतेने, आम्ही अत्यंत जागरूकतेने हा निर्णय घेऊ आणि हा निर्णय घेताना आम्ही हाही विचार करू की मनमाड नगरीमध्ये वर्षानुवर्ष एकच प्रॉब्लेम वारंवार जाणवत होता। रस्ते आरोग्य तर होतच, पण सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम मला आठवतं, मला वाटतं मी 2007-08 वगैरे इकडे आले होते आणि माझी एक सभा झाली होती। त्या सभेतली एक पोलीस केस माझ्यावर आत्ता मिटली ती, केसेस तर काय नाही, ते आपल्याला मिळालं काय, आपण काय थोडी कुणाचा खिसा कापल्याची केस आपल्या अंगावर आहे, सामाजिक प्रश्नांची आहे। शिवसैनिकांना म्हणजे वाया गेलेली केस होण्यापेक्षा अंगावर पडलेली केस कधी पण चांगलीच आहे ना, काय त्याला काय होतं। त्याही वेळेला आम्ही त्याच्यावर बोललो होतो, जेव्हा तिथल्या बाय मावल्या मला सांगत होत्या की ताई मनमाड मध्ये 45 दिवसाला पाणी येतं, हा पाण्याचा मोठा प्रश्न आणि तो पाण्याचा प्रश्न, जी पाणी समस्या त्याला मार्गी लावलं असेल कोणी, तर मला आनंद आणि अभिमान आहे की या महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख म्हणून शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव साहेबांनी या मनमाडकरांच्या
पिण्याच्या पाण्याचा म्हणजे जर संधी मिळाली तर माणूस किती सकारात्मक काम करू शकतो. दादा हो, ही संधी पुन्हा एकदा आपल्याला द्यायचीच आहे त्यांना, पण ती संधी देण्यासाठी आधी थेंबे थेंबे तळे साचे म्हणत इथला एक एक एकक आणि त्यातला प्रतिनिधी आम्हाला निवडावा लागेल, जेणेकरून हे निवडलेले प्रतिनिधी पुन्हा त्यांचा प्रतिनिधी निवडतील, त्या प्रतिनिधीत्व वरचा प्रतिनिधी आणि मग सभागृहाचा प्रतिनिधी, सभागृहाचा गटनेता निवडला जाईल. यासाठी गरजेचं असेल की या एककांमधली निवडणूक ही जास्त महत्वाची आहे. निवडणुकीचं चिन्ह तुम्हाला माहिती आहे चांगलं, की नाही? म्हणजे या सगळ्या काळामध्ये बाकीचं काहीही झालेलं असलं तरी आता आम्हाला निवडणुकीचं चिन्ह ज्या पद्धतीने मिळालं, मला स्वतःला इतका आनंद आहे, कारण मी चळवळीतून आलेली आहे आणि चळवळीमध्ये कायम आमच्या चळवळीमध्ये मशाल मोर्चा काढणं, मशाली हातात घेणं आणि विद्रोहाची मशाल पेटती ठेवणं हे आम्हाला वाटतं. आणि त्यामुळे ती विद्रोहाची मशाल, नेमकी तीच मशाल आम्हाला निवडणुकीचं चिन्ह म्हणून मिळावी. ज्या मशाल चिन्हावर शिवसेनेची एक मुंबईची निवडणूक झाली आणि वंदनीय बाळासाहेबांच्या स्मारकाच्या समोर अगदी आपल्याकडे चिन्ह नव्हतं तेव्हापासूनही जे काय नियतीचे संकेत असतात की तिथे मशाल पेटती आहे. जिथे संयुक्त महाराष्ट्राचा मोर्चा येऊन पोहोचला होता त्याची आठवण म्हणून तिथे सुद्धा मशाल पेटती आहे. ही मशाल जी अंधाराला जाळत जाणारी आहे, ही मशाल जी अन्यायाच्या विरोधात वाचा फोडणारी आहे, ही मशाल जी ताकदीनं इतक्या गोरगरीब, पीडित आणि शोषित आणि वंचितांच्या पाठीशी ठामपणे उभी राहणारी आहे. कारण प्रवीण भाऊ सारखा ताकदीचा, मला वाटते प्रवीण भाऊ तुमची पहिल्याच दिवशीची रॅली बघून त्यांनी बऱ्यापैकी धासत घेतलेली असेल. तुमची पहिल्याच दिवशीची रॅली, आणि मला खात्री आहे प्रवीण भाऊ ज्या पद्धतीचा या सभेमध्ये प्रतिसाद आहे, हा प्रतिसाद बघता ही गर्दी कुठूनही किरायाने आणि रोजंदारीने आणलेली गर्दी नाहीये. ही गर्दी हे पटतंय का रे माझं म्हणणं मागच्यांना? हा तर करा सगळे पटतंय ना इकडचे? ही सगळी गर्दी उत्स्फूर्तपणे आलेली गर्दी आहे. हे सगळे वर केले उत्स्फूर्तपणे हात हे याची साक्ष देणारे आहेत की होय, आम्ही एका बदलाचे साक्षीदार होण्यासाठी आमच्या उंचवलेल्या हातांमध्ये मशाली पेटवायला तयार आहोत. आणि म्हणून येणाऱ्या मंगळवारला काय करायचंय? मंगळवारी सकाळी काय सांगायचीच गरज नाही, लय भारी माणसं, सांगायचीच गरज नाही तुम्हाला काही. येत्या मंगळवारी सकाळी सकाळी एक नंबर साडी नेसायची, जोका कपडे घालायचे, सकाळी सकाळी बाहेर जायचंय, नीट मतदान केंद्रावर जायचंय, पहिलं बघायचंय. भाऊ किती नंबरला? 4 नंबरला. घराच्या भिंती किती दादा हो? 4 भिंती असतात घराच्या. दिशा किती असतात दादा हो? 4 असतात. आर्य सत्य सुद्धा 4 असतात बरं का रे, लक्षात ठेवा रे. 4चा आकडा नीट लक्षात ठेवायचा आहे. असा हुकमी एक्का की दणक्यात चौका मारायचा आहे. मारायची 4 नंबरची मशाल बाहेर यायचं आणि सांगायचं श्वासकांड्याच्या सगळ्या प्रत्येकाला श्वासकांड्याच्या माणसं सकाळपासून असा गुलाल उडाला पाहिजे, ज्याची आम्हाला अपेक्षा आहे. दादा हो, मागच्या वेळेला माझ्यासोबत काही लोक होते, जे लोक आता काही जण नाही. त्यातली बडगुजर सारखी काही माणसं होती. खरं तर या माणसाचं नाव मी आता इथं घेऊन गेलो, पण या माणसावर एवढे आरोप झाले होते आणि तिकडे गेल्यावर मात्र अचानक तो माणूस एकदम साधू संत पुरुषच झाला. दादा हो, हे नीट लक्षात घ्या.
त्यांना जो विश्वास आहे ना, म्हणजे की आपण तिकडे जाऊन निवडणूक लढू शकतो आणि आपण जिंकू शकतो, हा विश्वास का आहे माहितीये का? हा विश्वास ते फार पुण्यवान आहेत म्हणून नाही. म्हणजे आपण सुहास कांद्याच्या पॅनल मधून निवडून येऊ शकतो आणि चला पक्षांतर करूया असं म्हणून जेव्हा एखादा जातो तेव्हा त्याला हे माहितीये तो का जातोय तिकडे, की बाबा लयच पुण्यवान आत्मा आहे, लयच साधू पुरुष आहे, लयच सज्जन आहे म्हणून नाही. त्यांना असं वाटतं की आपण निवडणुका मॅनेज करू शकतो आणि आपल्याला नेमकं हेच त्यांचं गृहीतक चुकीचं ठरवायचं आहे की नाही, ही निवडणूक तुम्ही मॅनेज करू शकत नाही, कारण ही निवडणूक मनमाडकरांनी आपल्या हातात घेतलेली निवडणूक. या निवडणुकीमध्ये तो बदल निश्चितपणे तुम्ही दाखवाल, निश्चितपणे तुम्ही सगळेजण प्रवीण भाऊ आणि त्यांच्या या सगळ्या साथीदारांच्या पाठीशी उभे राहाल याचा मला विश्वास आहे, खात्री आहे. हे सगळं मांडताना काहींना माझ्या बोलण्याचा राग येऊ शकतो, उपमर्द वगैरे भावना दुखावू शकतात, काही खबरे बिबरे असतात, मधूनच मोबाईल चालू करतात, मोबाईलवर ऐकवायचा प्रयत्न करतात. जोरदार घोषणा देऊया, छत्रपती शिवाजी